तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिनि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाणे। काय चाललंय आपलं वर्णन? लोकभावना पाचव्या डालीमधली लोकभावना बघत होतो। तर काल परवा मी काय ऐकलंय का, पंडितजींनी सांगितलं की जे आपण मुनींचे किती मूलगुण असतात, मुनी किती गुणांचं पालन करतात? नाही मूलगुण म्हणजे 28 मूलगुणांचं पालन करतात म्हणलं ना। मुनिराजांना 28 मूलगुण असतात म्हणतो। म्हणजे कुठले कुठले 28 मूलगुण माहिती आहेत? सांग पारस। 5 महाव्रत कुठे आहेत? वही पेन घे, उठ उठ घे लवकर घे, त्याला पण एक 5 महाव्रत सांगा। 5 समिती मामा। 28 मूलगुण कुठले? 28 मूलगुण कुठले? पेन आहे का? सांग 28 मूलगुण। कसं दीक्षा घेणार, कसं मुनी होणार आपल्याला जर ते काय पालन करायचं ते माहित नसेल तर? 4 असतात का अणुव्रत? 5 अणुव्रत असतात, पण हे महाव्रत आहेत बिचाऱ्यांना। अरे आपल्याला अणुव्रत असतात। काय काय 28 मूलगुण कुठले? उद्या मुनी होणार ना, मग 28 मूलगुण माहिती नको आपल्याला? मग सांगतायत 5 महाव्रत लिहा। 5 महाव्रत 5 नवीन देऊ तुला, तू ये रोज भैया, तुला गठ्ठा देते नवीन। हे घे कारण सांगू नकोस, ते परत दे मला फक्त। 5 समिती, 5 महाव्रत, 5 इंद्रिय निरोध, 6 आवश्यक आणि 7 शेष गुण। किती झाले? किती झाले? 28। हे 28 मूलगुण असतात ज्याचं मुनिराज पालन करतात असं आपण म्हणतो। म्हणजे हे माहिती आहे सगळं आता। 5 महाव्रत म्हणजे अहिंसा, सत्य, पुढं अचौर्य, पुढं ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह। हे 5 महाव्रत आहे ज्याचं मुनिराज जबरदस्ती नाही पालन करतात म्हणून त्यांना ते आहे म्हणलं जाते। म्हणजे जर असं म्हणलं की त्यांना करावं लागतंय तर ती बर्डन झालं। जसं तुम्हाला इथे यावं लागतंय शिकायला, हो का नाही? म्हणजे काय झालं? ओझं। सहजतेने आलं आणि घेतलं तर तसं त्यांचं सहज पालन आहे। म्हणून ते जे काही पालन करतात मुनिराज, तर ते 28 रूपामध्ये आपण घातलंय। कळलं का काय म्हणायचंय? असं नाही आहे की तुम्हाला हे करायचंय बरं का, हे करायच्यानंतर हे करायचंय ते करायचंय, बांधील झालं मग असं उलट। मग तिथं बांधील नाही आहे, ते उलट त्यांची सहजचर्या अशी असते। काय? ते अहिंसेचं सहज पालन करतात। एका येषणा समिती आहे तर सहजतेने त्यांनी त्याच्यामधून कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये असं शुद्ध भोजन करतात। मग हे सगळं पालन होतं त्यांच्याकडून। काय काय? 5 महाव्रत, 5 समिती कुठले? पटापटा बोला।
पाच समिती, इर्या समिती, भाषा समिती. काय असतं? इर्या समिती म्हणजे बघून चालणार, आपल्याकडून जीवांची हिंसा होऊ नये, चालताना येताना जाताना. इर्या समिती. भाषा समिती म्हणजे बोलताना हितमितप्रिय बोलणार, आपल्या निमित्तात कोणाचे मनाचं घात होऊ नये, हिंसा होऊ नये. पुढं एषणा समिती म्हणजे आहार जे करणार ते. लिखी भैया चालते की आपल्याला? काय आता आपले संस्कार होतात अरे आपल्यावर, म्हणून. एषणा समिती म्हणजे जे काय खाणार तर ते शुद्ध शोधन करूनच खाणार, त्यामध्ये पण कुठल्या जीवांचा घात होऊ नये, काय आपल्याला दोष लागू नये, ह्याचं सावधानता असते. इर्या, भाषा, एषणा, आदान निक्षेपण समिती म्हणजे काय? आदान म्हणजे उचलणे, निक्षेपण म्हणजे ठेवणे. कमंडल उचलला आणि असा ठेवला, तर ठेवत असताना जर न बघता ठेवला, त्याखाली मुंगी मेली, काय जीव असतील तर त्याच्यात पण दोष लागतो. त्यामुळं शास्त्र उचललं, वर ठेवायचं आहे कप्प्यात. कसं ठेवायचं? ढकललं खालनं. मग पालबिल असली तर तिथं स्वाहा. म्हणजे असं आपण कळत नकळत सगळी चर्या करतो, त्यामध्ये आपण सहज दोष लावतो आपल्या चर्येमध्ये. पण मुनिराज सगळ्याच चर्येमध्ये सावधान असतात. म्हणून आदान निक्षेपण म्हणजे जे पण उचलणार ठेवणार त्याच्यामध्ये त्यांचं सावधानता असते. आदान निक्षेपण. पुढं व्युत्सर्ग. व्युत्सर्ग म्हणजे काय? जे मलमूत्र विसर्जन करणार किंवा काय तोंडाचं नाकाचं मल टाकणार, तर त्यावेळेस तिथं कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये. ह्याला म्हणे उत्सर्ग म्हणजे क्षेपण करणे, सोडणे. मग मलमूत्राचं सगळ्याचं विसर्जन करत असताना ते या सगळ्याची सावधानता घेतात, अहिंसा आदींची. मग ते 5 समिती झाल्या. पुढं 5 इंद्रिय निरोध म्हणजे 5 इंद्रियांच्या भोगाच्या विषयी संयम. भोगण्याचे भाव होत नाहीत त्यांना. आपण जबरदस्ती सोडलंय. काय? चातुर्मास 4 महिने कांदा लसूण खाणार नाही, रात्री भोजन करणार नाही. काय काय असते अजून? का नसते? काय असते ना? काय असते? आज काय आहे? आज काय आहे का नियम आपल्याला? आज रात्री भोजन करणार नाही, हॉटेलचं खाणार नाही, का संडे असते चालते. म्हणजे असं त्यांना परिणाम न होणं ह्याला म्हणायचं इंद्रिय निरोध. चटई घेऊन इथं बस. तर 5 इंद्रियांच्या विषयी भोगण्याचे भाव न होणं ह्याला म्हणायचं इंद्रिय निरोध. म्हणजे आपल्याला जबरदस्ती सोडावे लागतात विषय. हे भोगायचं नाही आहे, ह्याच्यापासून विरक्ती करायची आहे, पण मुनींची सहज परिणती आहे, त्यामुळे त्यांना तसे भाव नाहीत, म्हणून ते इंद्रियांचा निरोध सहज होतो. पुढं 6 आवश्यक काय असतात? मुनींची 6 आवश्यक माहित आहे? समता म्हणजे सामायिक. समता सम्हारे थुती उचारे वंदना जिन. काय झालं? ते पण पेन बंद पडलं का? मग 6 आवश्यक कुठले असतात? समता, स्तुती, वंदना, स्वाध्याय, प्रतिक्रमण, कायत्सर्ग. ह्याला म्हणायचं 6 आवश्यक. मुनींची 6 आवश्यक वेगळी असतात आणि श्रावकांची 6 आवश्यक वेगळे असतात. आवश्यक म्हणजे काय? आपल्याला करण्यायोग्य कार्य. मग मुनिराज बघितलेत जैन मुनी कसे असतात? दिगंबर असतात, वस्त्र नसतं त्यांच्या अंगावर कुठलं सुद्धा. मग त्यांचे परिणाम कसे असतात हे सांगायला लागले. तर ते नित्य विरक्तीकडे असतात परिणाम त्यांचे. कुठल्याही भोगाची आसक्ती नाही, कुठल्याही इंद्रिय विषयामध्ये एकत्व नाही. हेच खायला पाहिजे, असंच थंड पाहिजे हवा, किंवा सगळ्यांनी चांगलं वागायला पाहिजे, काय कशाची अपेक्षा नाही. कारण अपेक्षा करतो तसं आपल्याला मिळत नसतं. मग मुनींनी कशाची अपेक्षा केली तर उलट आधीन झाले. ह्या सगळ्या लोकांना मी एवढं सगळं ज्ञान देतो पण ते मला
मान देत नाहीत किंवा मला काय समजा आवश्यक असलेलं काय देत नाहीत, असे जर नुसते भाव आले ना, मुनित्व नष्ट झालं. म्हणजे हे सगळ्याचे विरुद्ध समजून घ्या. इंद्रियांच्या भोगण्याचे परिणाम झाले ना तरी मुनित्वातून नष्ट झाले, ते च्युत झाले. म्हणजे तुम्हाला समजा आता हॉटेलचं भोजन करणार नाही असं नियम आहे कोणाला, आणि फक्त परिणाम झाले की, जसं एक जणांना मी संबोधन केलं होतं, काय म्हटलं माताजींकडे आले होते, त्यांना सानिध्य मिळालं होतं. माताजींनी सांगितलं घरामध्ये तर आपल्याला काय आवश्यकता नाही आहे, आलू प्याज वगैरे आपण खायला नको आहे. का नाही खायचं असतं आलू प्याज, कांदा लसूण का नाही खायचं? त्याच्यामध्ये अनंत जीव आहेत आणि त्या जीवांना तुम्ही काय करणार, कुटणार, फ्राय करणार, म्हणजे मारणार, तर ते नियमाने शत्रू होतात. मग त्यासाठी सांगितलं की माताजींनी की घरामध्ये तर आपण पाळू शकतो की हे नाही खाणार, मग करा म्हणले नियम, घरात खाणार नाही. तर ते त्यांना काय त्यावेळेस बहुतेक काय घेतले थोडं का नाही घेतले, झालं नियम म्हणजे असं काय. मग मी आत्ता एक 8 दिवसाखाली त्यांच्याशी बोलले होते सहज. ते काय सारखं येणारे नाही आहेत, कधीतरी येणारे. मग विचारलं मी काय चाललं आहे, स्वाध्याय ध्यान, मग सगळं झालं विचारून. मग विचारलं की आपल्याला नियम आहे का, विचारणार की मग असं, मग घरात कांदा लसूण खातो का असं मी विचारलं. ती म्हणली खात नाही पण काही नियम नाही आहे. मग म्हटलं करायचा नियम. म्हटलं काय असं कंपल्शन नाही की पाहिजेच असं, पण घरामध्ये नसतंय, कधीतरी आणतात कधीतरी नाही असं. म्हटलं पण ते आपण जर आता धर्माच्या शरण आलोय, आपल्याला समजलंय, तर घरात तरी आपण करणं आणि खाणं योग्य नाही असं मी त्यांना सांगितलं. म्हटल्यावर आता त्यांनी म्हटलं नियम करा. किती दिवसाचं करायचं पारस? घरात खातो का? नाही ना, मग घरापुरतंच की, आम्ही कुठं बाहेर देतो तुला? घरात नाही ना खरं, करून देणार बी नाही कोण तुला, मला माहित आहे. आहे का घराचा नियम? हां बरं, चल भैया घरात खाणार नाही काय, अवघड आहे का आपल्यासाठी? हां चल म्हण, सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून थोड्या दिवसाचं रे, मी काय आजीवन देईना तुला. 1 महिना असते होय. घरात खातो का पण आपण? मग घरातलंच म्हणते की मी कुठं बाहेरचं. चल म्हण, हात जोड, सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून. किती दिवस म्हणतो तू? म्हण खात नाही म्हणल्यावर काय अवघड आहे तुझ्यासाठी, उलट करायचं असतो. अरे भैया घरात खायचं नाहीच. कोण आणतं का चुकून? घरात यायचं नाही म्हणून सांगायचं असं घेऊन. बरं चला म्हण, सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी घरापुरतं कांदा लसूण बटाटा खाणार नाही. चालतंय ना का? बटाटा खातो कुठं तरी, किंतु दिसालाय मला. चालतंय ना, इथं आहे तोपर्यंत मी खाणार नाही. चला, तर त्यांना सांगितलं मी असं की म्हणलं करा नियम घरापुरतं, आजीवन करायचं काय. म्हणलं अवघड आहे आपल्यासाठी. हे म्हणले आजीवन कसं करायचं? पारासारखे सगळे. छान, बरं बरोबर आहे. बरं, आम्हांनी दिला नाही म्हणायचं, मी घेतला म्हणायचं. म्हणजे कारण ते देणार तर सगळ्याला देतील, पण ज्याला घ्यायचं तेच घेत असते. जसं पारसनी घेतला, मी दिला का तू घेतला? म्हणजे तिथं त्यांना मी सांगितलं की 1 वर्ष खाणार नाही असं करा नियम. म्हणजे आजीवन म्हणल्यावर घाबरले, म्हणल्या बरं म्हणले 1 वर्षाचं करतो. आता त्यांनी घेतला बरं का 1 वर्षाचे नियम. जानेवारी महिन्यामध्ये आपण एक संकल्प करतो म्हणून मी विचारलं काय केला संकल्प करता ना? नाही, न्यू इयर काहीतरी काय असते, काय केलं न्यू इयरला? म्हणजे कसलं पार्टी वगैरे असं? नाही 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 नाही, काहीतरी एक नियम आपल्यासाठी काहीतरी घ्यायचा. काय केलं? असं काहीतरी करायचं असतं आपल्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी. नवीन वर्ष आलंय तर नवीन काहीतरी घडू दे ना, म्हणून एक असं संकल्प करायचा जे काय आजपर्यंत नाही केलं ते आज करायसाठी. मग त्यांना मी सांगितलं, म्हणलं 1 वर्षासाठी खाणार नाही असं ठरवा. ठीक आहे म्हणले, घेतलं बरं का त्यांनी नियम. भाऊ बहीण दोघंजण, दोघांनी पण नियम घेतला. आणि त्यांची आई खात नव्हती आणि त्यांची खूप इच्छा होती की या दोघांनी खाऊ नये घरामध्ये.
त्यांना करायला पण ते नको वाटायचं की आपल्याकडनं हिंसा होती, यांना खायला घालावं लागतं, त्यांचं पण ते साठी दुःखदायक आहे, माझ्यासाठी पण आहे ते. पण ते पोरं ऐकत नसतात घरातले, माहिती आहे मला. मग ते सांगून झालं त्यांचं म्हटल्यावर त्यांनी घेतला नियम बरं का, 1 वर्षापर्यंत मी खाणार नाही. आणि आता 4 दिवसाखाली तिचा फोन आला होता मला आणि म्हणली की नाही आम्ही खाल्ला नाही आहे बरं का, मोडला पण नाही आहे नियम, पण म्हणती सारखं झोपेत तेच दिसते. स्वप्नामध्ये म्हणले आलू के पराठे दिसते. मामा काय म्हणले, जी वस्तू खाणार नाही त्याच्याबद्दल भाव जरी झाले तरी पण दोष लागतो. पण ठीक आहे, तुम्हाला आजपर्यंत संस्कार नाही आहेत म्हणून संस्कार करायला घ्यायला लावला नियम. माताजी ह्याच्यासाठी का तुम्हाला पुढं सरकायचं आहे ना, त्याच्यामध्येच अडकून आपण कधी उद्धार करणार. मग त्यांना म्हणलं ठीक आहे, आत्तापर्यंतचे संस्कारवश तुम्हाला येतील तसे, उदय पण डायव्हर्ट करा म्हणलं विषय आपला. जर ती वस्तू त्रासदायक आहे, जर ती वस्तूने आपल्याला दुःख होत आहे, तर त्याचं किती चिंतन करणार. मोबाईल हरवला समजा तर तुम्ही किती वेळा त्याला सारखा विचार करत बसणार, माझं मोबाईल गेला गेला, किती आनंद मिळणार आहे. त्रासच देणार आहे ना ती वस्तू. म्हणून जी गेली, जी सोडली, ज्याचा नियम केलाय त्याच्याबद्दल विचार नाही करायचा. हाय ना 1 वर्ष निर्विकल्प राहावा, 1 वर्षानंतरचं बघायचं मग पुढं. मग त्यांना मी असं डायव्हर्ट केलं की ठीक आहे, त्याच्याबद्दल आसक्ती होती तर त्याचं सबस्टिट्यूट काढा, काहीतरी त्याच्या बदली काय खाऊ शकता ते करा, किंवा त्यावेळेस विचाराला तर प्रतिक्रमण करा. असे विचार पण मला यायला नकोत. त्यांनी स्वीकारलं, म्हटले बरोबर आहे, असं व्हायला नको आहे माझ्याकडून, मला कळतंय, पण संस्कारवश येतो उदय. पण तरीसुद्धा म्हणून असं एक आपल्याला केंद्रित करावं लागतं स्वतःला, त्याच्याशिवाय विचार बदलत नाही. दारू पिणारा माणूस असेल, त्याला सोडवली दारू समजा, विचार येतात की नाही. जसं मागं एकदा सांगितली होती ना स्टोरी, की तो दारुडा होता एक, आणि तो म्हणाला की बस झालाय मला संसाराचा, कंटाळा आलाय म्हणला, आणि नाही करायचं मला संसाराचा काय, आणि म्हणला मी संन्यास घेणार. कोण म्हणला? दारुडा म्हणला की मला संन्यास घ्यायचा आहे. गेला असंच साधूंकडं कुठल्या म्हणला मला दीक्षा द्या, म्हणला मला संन्यास घ्यायचा आहे. म्हणले तू पहिला दारू सोडते, शिवाय कसं. हे म्हणला दारू न सोडता संन्यास देत असला तर मी घेणार. मग ते कितीतरी साधूंनी त्याला रिजेक्ट केलं. नाही म्हणले असं कसं चालायचं आहे, संन्यासी होणार आणि दारू पिणार का, नाही म्हणले चालणार नाही. असं तो अनेक साधूंकडे फिरला, पण कोणी त्याला द्यायला तयार नाही संन्यास. मग शेवटी एका ठिकाणी एक साधू भेटले. त्यांनी पहिला अट तीच सांगितली, मला दारू सोड एवढं सांगायचं नाही, बाकी काय पण सांगा, पण मला संन्यास पाहिजे. तर साधू म्हणाले ठीक आहे. असं कसं काय, फॉरवर्ड साधू होते काय. तर ते बरं म्हणाले साधू, पण माझी एक अट आहे म्हणले साधू. काय की तू कुठं पण जा, कधी पण जा, पण तुझ्या अंगावर भगवे वस्त्र असायला पाहिजे. सांगितलं होतं ना मी, लक्षात आहे ना. सांग पुढं काय झालं मग. तर तू ते वस्त्र काढायचे नाही, कुठेही जा, कधीही जा. नाही रे थांब, ते वेगळा साधू वेगळाच होता दारुडा. तर त्यांनी ठीक आहे म्हणाला, लय भारी म्हणला, मला काय तुम्ही सांगाल ते सगळं मान्य आहे, माझी दारू नाही सोडवली ना, मला सगळं मान्य आहे. आणि झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला भगवे वस्त्र दिले आणि संन्यास दिला. आता त्याला दारू प्यायची परमिशन होती, काहीच सांगितलं नाही त्याला, थोडी कमी पी, यावेळी पिऊ नको, काहीच नाही. फक्त काय होतं कंडिशन, स्नानाशिवाय इतर वेळेस तू ते भगवे वस्त्र काढायचे नाही. कुठंही जा, कोणाच्या मध्ये पण बस, पण ते वस्त्र असायला पाहिजे अंगावर. ठीक आहे म्हणला. आता काय झालं, सकाळी उठल्यावर ते जाऊन बसला साधूंजवळ, काय थोडंफार केलं असेल आणि आठवण आली दारूची, की गेला अड्ड्यावर आणि काय केला, कुठल्या वेशात होता, भगव्या वस्त्रात. आता दरवाजा उघडून आत गेला की ते सगळे दारुडे उठून उभारले. आता ते पाय पडायला आले. ते दुकानदार पण स्वागतासाठी आमच्या दुकानावर साधू कसं काय आले. ते म्हणलं आहे साधू बिधू काय नाही, मला पहिल्यांदा एक पॅक दे. जाऊन त्या टेबलवर बसला आणि म्हणला की मला एक पॅक दे. म्हटल्यावर ते दुकानदार म्हणला का चेष्टा करताय आमची. म्हटलं तुम्हाला कुठं दारू देत असते तो.
आणि म्हणला त्या वेटरला बोलवला, अरे न दूध आण, फळं आण. काय झालं, सगळं आणून तिथं आणून ठेवलं त्यांच्यासमोर. ते ओरडते, अरे मला दारू प्यायची म्हणून मी इथं आलोय, मी काय दूध प्यायला आलो का इथं. ते सांगतोय पण कोण ऐकणार आहे त्याचं. मग ते झालं, आता त्याला काय बोलता येईना. सगळे दारुडे येऊन बाजूला बसले होते आणि साधू भेटले म्हणल्यावर त्यांना धन्यता. तिथं काय त्याला मिळाली नाही दारू. शेवटी त्यांनी काय केलं, कुठून तरी घेतली आणि जाऊन बसला बागेमध्ये. जाऊ दे आपण एकटा तरी घेऊन बसून पिऊ म्हणून. तिथं जाऊन बसला टेबलवर, तर ते बागेमध्ये असणारे फिरणारे वगैरे लोक होते. साधू आले म्हणून काय केलं, सगळ्यांनी गराडा घातला बाजूला. म्हणले आम्हाला उपदेश द्या. आता काय उपदेश द्यायचा, काय उपदेश द्यायचा. दारू प्यायची होती, ठेवली होती जवळ, पण पिताच ही नाही. सगळे समोर बसल्यावर म्हणल्यावर सांगावं लागलं त्याला. उपदेश सांगावं लागला सगळ्यांना बरं का, की संसार कसा असतो, नश्वर असतो, त्याच्यात कुठल्याही इच्छा मागं लागायचं नाही. सगळं जे सांगतोय ना ते तो विचार करून सांगावं लागतं. एक वाक्य जरी बोललं तरी, बोल बघू, कुठलं जरी एक वाक्य बोललं ना तरी पण ते बघा आपण विचार करतो स्वतःसाठी. म्हण काय, रात्री भोजन करणं पाप असतं. म्हण भैया, म्हण भैया. फारच म्हणणार नाही, कारण रात्री भोजन करणारा म्हणू शकत नाही. करतो ना. म्हणजे जे आपल्याला रिअलाइज होत आहे ना ते आपण सहजतेने सांगू शकतो. मग त्याला ते रिअलाइज झालं होतं की कुठल्याही चीजची अधीनता नकोय. त्यामुळे तो जो सांगत गेला ना ते त्याच्यावर स्वतःवर घटत गेलं की मी जर त्याच्या अधीन झालो दारूच्या तर माझा नाश होत असतो. म्हणून हे जीवांनो, तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या अधीन होऊ नका. असं सगळं सांगून झालं आणि सगळे निघून गेल्यावर आता हा विचार करतोय की मी का असा, मग माझं चुकतंय का नाही, असं त्यांनी स्वतः टॅली करायला सुरुवात केली. आणि काय झालं, दारू प्यायलाच मिळाली नाही. तसंच ताडकन गेला साधूकडे आणि म्हणला काय, म्हणला आजपर्यंत सगळे साधू भेटले, त्यांनी मला संन्यास नाही दिला का, दारू सोडायला लावली होती. पण तुम्ही संन्यास दिला पण दारू सोडवली नाही, पण माझ्याकडून दारू सहज सुटली. म्हणले जगात सगळं सोपं आहे, पण जी व्यसन लागलेलं असतं ना ते सोडणं किती अवघड असतं. म्हणून म्हणले आजच्या नंतर मी कधीही दारू पिणार नाही, असं त्यांनी स्वतःहून स्वीकारलं. म्हणजे साधू पण तसे लागतात गुरु. म्हणजे कसं एखाद्याला सांगायचं ते कला असती. शेवटी एखाद्याला सोड म्हटलं तर सोडणार नाही आणि नको सोडू म्हटलं तर सोडत. म्हणजे असं आपण पण कुठल्या गोष्टीच्या अधीन व्हायला नको. हे कशासाठी सांगितलं, इंद्रिय निरोध. म्हणजे त्या मुनींना सहजतेने इंद्रियांचा निरोध होतो. जबरदस्ती सोडवत नाहीत ते कुठल्या गोष्टीला. मग ते भाव सुद्धा नाही आहेत अंतरंगामध्ये की मला हे भोगायचंय. जसं की आता माताजी आहे तिथं बघती तू, तर त्यांना आता घर नाही आहे, घराचा त्याग केला आहे त्यांनी. त्यांचे आई वडील नाही, त्यांना कोणी जवळपास नातेवाईक नाही आहेत. मग होते ना पूर्वी जेव्हा ते जन्मले, जिथं घरात राहिले तिथं होते त्यांचे सगळे रिलेटिव्स. पण आत्ता त्या सगळ्यांचा त्याग केला आहे. त्यांना आत्ता मला सांग किती जणांची आठवण, किती जणांच्या सहवासाचे भाव काय होत असतं. आपण जर आला होता इथं, तुला मम्मीची किती आठवण सांग. आठवण रोज आठवण आहे, रोज बोलतोय, रोज जवळ राहण्याचा भाव करतोय. पण तसे भाव त्यांचे नाही आहेत त्यागींचे, कारण त्यांनी ज्ञानपूर्वक त्याला सोडलंय. म्हणून ह्याला म्हणायचं इंद्रिय निरोध. मग कुठली तरी गोष्ट तरी तुम्ही सोडलीत ना, सप्तव्यसनाचा त्याग केला, 5 पापांचा त्याग केला, तर ज्ञानपूर्वक करा हे सांगायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त जबरदस्ती कोणी दिलं म्हणून सोडलं हे चुकीचं आहे. जर मला स्वीकार झाला मी कोणाची चोरी करणार नाही, कोणाचं काय म्हणायचं हिंसा करणार नाही, हे जर मला स्वीकार झालं तर ज्ञानपूर्वक सुटलं. मग असे भाव परत होत नाहीत. मग जर झाली काय आपल्याकडनं तशी घटना, कोणाची हिंसा झाली वगैरे, तर तिथं पश्चाताप होतो किंवा आपल्याला खेद होतो की असं कसं झालं. मग तसंच आहे मुनिराजांचं पण. जेव्हा आहाराला निघतात त्यावेळेस ते आहार पण करायचे भाव नाही आहेत, पण हे खावं लागतं जबरदस्ती या शरीरासाठी म्हणून भोजन आहे. पण तरीसुद्धा त्याचं ते पुन्हा प्रायश्चित्त प्रतिक्रमण करतात.
कशासाठी सांगितलं सगळं? हां, तर हे 6 आवश्यकमध्ये हे घेतले सगळे. मुनींचे 6 आवश्यक वेगळे असतात आणि 7 शेष गुण कुठले असतात? जसं की नग्नता, अदंत धोवन, अस्नान, केशलोच, उभे राहून जेवण करणे एकदा, नाही उभे राहून एक आहे आणि एकासन एक आहे, परत एका अंगावर शयन, हे 7 शेष गुण आहेत. मग या सगळ्या गुणांचं ते पालन सहजतेने करतात म्हणून त्यांचे ते मूलगुण म्हणले गेले. असं नाही आहे की तुम्हाला करायचं आहे बरं का, जबरदस्ती आहे असं नाही, सहजतेने केलं जातं त्यांच्याकडून. जसं 10वीचा पेपर लिहायला बसलेत पोरं आता, माहीत आहे लिहिलं आहे ना पेपर, मग त्यावेळेस काय होते आपले भाव, मला टॉप मार्क मिळवायचे आहेत हे भाव होते आणि त्यापूर्वक तुम्ही पेपर लिहिलाय तो. मग तिथे सांगावं लागलं नाही तुम्हाला हे सगळं अटेंड करा, हे करू नका, ह्याला असं करा तसं करा, झालं ना सहज तुमच्याकडनं. एक पोरगं होतं बरं का आणि ते पेपर लिहायला बसलं म्हणे आणि ते लिहिलेलं असतं ना काय 10 पैकी 8 लिहा का काय 12 पैकी 10 लिहा, तर ते जाऊन सरांकडे विचारला क्वेश्चन, असं का लिहिलं इथं 10च का लिहा, मी 12च्या 12 लिहिणार. म्हणले तुला काय करायचंय कर, म्हणले मी 12 लिहिणार आणि त्याच्या खाली पेपरवर मार्क लिहिणार, 12च्या 12 चेक करा. म्हणजे त्या टीचरपेक्षा पण पुढं 2 पावलं पोरं. हां चला, तर सांगितलं म्हणून ह्या सगळ्या मूलगुणांचं वगैरे पालन सहजतेने मुनिराज करतात. त्यांना त्याच्यासाठी काय खेद नसतो, आकुलता नसते. हे पुस्तक आहे ना, ह्याच्यामध्ये काढ. एकशे 42 पाने बघायचं थोडंसं. 142 पाने दाखव त्याला. अलोकाकाश में यह षड्द्रव्यमयी लोक निराधार स्थित है और कमर पर हाथ रखे पुरुष के आकार का है. दाखवलं होतं ना लोगो, माहिती आहे जिन धर्माचा लोगो कसा आहे. मग ते सांगतायत की कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या पुरुषाच्या आकारा समान आहे. इस लोक का कोई भी करता हरता नहीं है. कोणीही या विश्वाला बनवणारा नाही आहे. असं वाटतं की ईश्वर करता आहे, तर त्यासाठी त्यांनी छान सांगितलं याच्यामध्ये. कोणी जरी करता मानतंय ना तर त्यांच्यासाठी म्हणून खुलासा केला. इस लोक को किसने धारण किया, किसी ने नहीं किया. जैसे कोई पुराने लोगों की मान्यता है कि इस लोक को किसी भगवान ने रख रखा है अथवा भगवान का कोई अवतार हुआ, जैसे सूकर का अवतार हुआ, उसने पृथ्वी धारण किया. शेषनाग इस पृथ्वी को धारण किए हुए है. ऐसा कुछ लोगों का ध्यान है और आज के कुछ लोगों का ऐसा भी ध्यान गया है कि यह पृथ्वी एक कीली पर टिकी हुई है. ते दाखवतात ना असं, तुम्ही कुठेतरी असते टेबलवर गोल फिरणारं, एका खिळ्याला लावलेलं, काय म्हणतात त्याला, पृथ्वीचं गोलला काय म्हणायचं त्याला, अर्थ. हां, ते गोल फिरणारं किलीवर लावलेलं असतं ना एका खिळ्यावर, तसं त्यांना म्हणायचं की एका खिळ्यावर लावलेलं असतं ते. लेकिन यह पृथ्वी यो किसी के आधार पर नहीं है. आधार है पृथ्वी का तो वातवलय आधार है. माहिती आहे दाखवले होते 3 वातवलय असतात पूर्ण, तिन्ही साईडनी, चारी साइडनी. पर कोई मनुष्य, चेतन, अवतार, ईश्वर ये इस पृथ्वी के अधिकरण नहीं है. अब जैसे कुछ लोग कहते हैं कि इस पृथ्वी को शेष नाग धारण किए हुए है. इस शब्द में अर्थ यह निकलता है कि पृथ्वी वायु वलय के आधार से है. जे पण रूप बनलेलं आहे ते, जे दिसतं ते पुद्गल आहे आणि जे धर्म आकाशद्रव्य आहेत, काल आहेत, ते सगळे अमूर्तिक आहेत, त्यांना कोणी बनवणारा नाही. हे सांगितलं इथं पण, वाचा. इस लोक में कर्म की उपाधि के कारण जीव और पुद्गल ही नृत्य कर रहे हैं
पाप पुण्य के वश जीव निरंतर दुख सुख भोग रहा है। यद्यपि यह जीव अपनी करनी का फल स्वयं ही भोगता है, तथापि उसे दूसरों के शिर मढ़ता रहता है। यह वृत्ति ही इसके दुखों का परिभ्रमण का मूल कारण है। काय सांगितलं? अपनी करनी का स्वयं ही फल भोगता है, तथापि उसे दूसरों के शिर मढ़ता रहता है, दुसऱ्यांवर घालतो सांगितलं होतं ना मागच्या वेळी स्टोरी. तुला एक सांगितली होती मी, काय सांगितलं होतं? आपण करतो ते फळ आपल्याला मिळतं आणि त्याचं आपण सगळं दोष दुसऱ्याला देत राहतो. हां, ते तुला दुसरी एक स्टोरी होती, काय होती रे? अपनी करनी आप करे सिर औरन के धरता. बरं, लक्षात नाही आता. तर आता एक घटना मला ऐकायला मिळाली अशी की एकाच्या घरी चोरी झाली आहे. त्यांचा प्रतिक्रमणासाठी अम्मांकडं निरोप आला होता. तर त्यांच्या घरी म्हणले रात्रीच्या वेळेस नाही, एक दिवस कोणाचं तरी लग्न होतं म्हणून घरातले सगळेजण परगावी गेले. म्हणजे काय म्हणायचं, एक जण असं लक्ष ठेवून असणार, त्यामुळं त्या घरातले सगळेजण गेले परगावी आणि घर आज रिकामं होतं. हे बघून त्या दरोडेखोरांनी घर फोडलं आणि जेवढं सगळं होतं ना, सगळं काय 15, 17, 18 तोळे सोनं होतं ते सगळं नेलं, कॅश नेली, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी ते सगळे परत आले. आल्यावर घर बघितले तर सगळं अस्तव्यस्त आणि सगळं नाश केलेलं आणि नेलेलं सगळं. तर झालं काय, जाऊ देत, हे झालं, त्याच्यात काय नव्हतं. पण त्या दिवशी त्या घरातली आई, तिला त्रास होत होता म्हणून तिने सगळ्यांना सांगितलं होतं की मी घरात राहते, मी लग्नाला येत नाही, तुम्ही सगळेजण जावा. पण सगळ्यांनी जबरदस्ती तिला घेऊन गेलं होतं आणि हा प्रसंग घडला होता. तर त्या आईला म्हणे हे प्रसंग बघितल्यावर इतका शॉक बसला की जर मी तिथं असते त्या दिवशी तर ते मला मारून टाकले असते. म्हणजे हे सगळं झालं असतं आणि मी एकटी घरात असते तर काय प्रसंग आला असता, असं विचार करून ती डिप्रेशनमध्ये गेली. झालं काय नव्हतं, पण काय म्हणायचं, विचाराने कसं माणूस त्रस्त होतो. आणि ती त्या डिप्रेशनमध्ये इतकं खालावत गेली ना, काय म्हणायचं, तिची हेल्थ एकदम काय म्हणायचं वीक होत गेली. सगळे एक ऑर्गन्स तिचे डॅमेज होत गेले. तर आज कळलंय तिने ICU मध्ये ॲडमिट आहे, तिचे दोन्ही किडन्या फेल झालेत. कसं होऊ शकतंय असं? कोण केलं ते? म्हणजे एक प्रसंग असे येतात ना समोर आपल्याला की बाहेर कोणी त्रास देणारं नसतं. त्यांना किती स्थिर करतायत लोक. आता गेलं जाऊ देत, नको विचार करू, तुला काय झालं नाहीये, पण ती बाहेरच येत नाहीये त्या विचारातून. म्हणजे मला काय झालं असतं, त्यांनी तर केलं नाही, केलं असतं तर त्या समयात जीव गेला असता, पण ही प्रत्येक समयाला मरतीये. म्हणजे असे प्रसंग आपल्या पण लाईफमध्ये अनेक वेळा येतात. आता कोण कोणाचं काय केलं आणि कोण फळ भोगतंय? अपनी करनी आप करे सिर औरन के मडता. दुसऱ्याचा दोष नाहीये, त्या चोरांनी काय केलं नाही, पण मीच माझं परिणामांचं फळ भोगतो. मग माताजींनी प्रतिक्रमण दिलं, त्यांना सांगितलं आपणच कोणाचं तरी असं वाईट केलेलं असेल त्याचं फळ आपल्याला असं मिळतं. आपल्या शरीरात जे काही जंतू आले ते आपल्याला असे त्रास देणारे असतात. म्हणून कोणाच्या विषयी आपल्या मनामध्ये वैरभाव न राहो. या सृष्टीचा करता धरता मी नाहीच, कोणीही माझं करता धरता नाही. अतः हे भव्य प्राणियों, यदि अपना हित चाहते हो तो संपूर्ण जगत की सभी आशाओं को मिट कर और मोह कर्म का नाश करके नीच पद में स्थिर हो जाओ. यदि ऐसा कर सके तो तुम्हारा आवास लोक के शिखर पर होगा. तात्पर्य यह है कि तुम्हें सिद्ध पद की प्राप्ति होगी, क्योंकि सिद्ध भगवान ही लोक शिखर पर विद्यमान सिद्धशीला पर विराजते हैं. म्हणजे तुम्ही जर सगळ्या कर्मांचा नाश केला, दुःखाचा नाश केला, तर अशी तुम्हाला जागा मिळते, स्थान मिळतं की जिथं निरंतर सुख भोगायला मिळणार. पाहिजे
निरंतर सुख सगळ्याला पाहिजे. पाहिजे मामा सुख? किती पाहिजे? एवढं एवढं एवढं? म्हणजे निरंतर अनंत सुख पाहिजे आहे, पण करतोय कार्य सगळं दुःखाचं, मग कुठून मिळणार आहे? म्हणून सांगतायत सगळी वस्तुव्यवस्था जाणून घ्या आणि स्वतःला असं निर्भर पहा किंवा सगळ्या दुःखांनी रहित पहा, तर आपल्याला कोण जगामध्ये दुःखी बनवू शकत नाही. किती समोर ते दरोडेखोर येऊ देत, चाकू धरून उभारू देत, तुमच्यावर वार करू देत, तरी सुद्धा ते तुम्हाला दुःखी नाही करू शकणार. का? माझं काय नेऊ शकणार आहेत? माझं काय नाहीच आहे तर पैसे कोण कमवते? मग पैसे नेल्यावर चालणार का? चोर भेटले समजा आणि काढ म्हणले पैसे तुझे. परवा एक जणांनी सांगितलं इथं अकलूजमध्ये बरं का तुमच्या, की म्हणले परगावावरून कोणीतरी आला होता आणि पहाटेच्या 2-3च्या दरम्यान तुमच्या सदुभाऊ चौकामध्ये उतरला. आणि तिथं काय म्हणले, रिक्षा नाही काय नाही. म्हणलं चला जाऊ, आपल्याला काय चालत जाय, इथं यायचं होतं इथंपर्यंत त्याला. आणि ते निघाला म्हणलं तिथनं एकटंच, आणि भेटलं की कोण तर मध्येच एकटं निघालंय म्हणल्यावर, आणि काय त्याच्याकडं होतं सॅक बॅग काहीतरी होतं, आणि मागून 2 जण आले एका 2 व्हीलरवर आणि काढलं की चाकवण दे म्हणले, फोन दे, घड्याळ दे, काय तुझ्या खिशात आहे दे. असं त्यांनी काढेपर्यंत त्याच्या हातात चाकू पण होता, त्यामुळे ह्याला घाबरून करावंच लागलं सगळं. पण काढेपर्यंत मागून पोलिसच्या गाडीचा आवाज आला. काय झालं तुम्हाला का लगेच आनंद? म्हणजे त्याच्यावर आलेला प्रसंग सहज नष्ट झाला. मग असं आपण केलेलं असतं ना, ते आपल्याला भोगायलाच मिळणार. मग ते काय न करता पळून गेले. पण ह्याला धडा मिळाला की ह्याच्या पुढं कधीही असं अपरात्री वगैरे एकटं जाणं योग्य नाही. म्हणून आपण केलेलं असेल तर आपल्याला भोगावंच लागणार. आपण कोणाचं धन चोरलं असेल तर नियमाने चोरी होणार तुमच्याकडं, नसेल तर चोर भेटणार पण चोरू शकणार नाही. म्हणून म्हटलं की कुठल्या चोराला भेटायला प्रसंग येऊ नये. सगळ्याबद्दल आपल्या अंतरंगामध्ये चांगले भाव असावे. हो, जाणा शरीरापासून भिन्न असणाऱ्या शुद्ध जीवाला जाणा. हा मी या विश्वामध्ये एकटाच आहे. परद्रव्याचा माझा काहीही संबंध नाहीच. हा मी जीव स्वक्षेत्रामध्येच राहणारा आहे. हेच माझे खरे घर आहे. पराकडून मला कोणतीही अपेक्षा नाहीच. पराचे मला कोणत्याही प्रकारे भय नाहीच. मी तर स्वभावामध्ये संतुष्ट आहे, तृप्त आहे, जाणणाराच आहे. मी जीवच आहे, अनुभव करा. मी शरीर नाहीच. विसर्जन.